मित्र हो, पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला आणि भाजपला धडकी भरली धडकी. ज्या तरुणाईला आजवर गृहीत धरलं जात होतं त्यात तरुणाईशी संवाद साधण्यासाठी भाजपला आता एक कार्यक्रम हाती घ्यावा लागला आहे आणि त्यासाठी बड्या बड्या नेत्यांची नेमणूक सुद्धा करावी लागली आहे. असो, राहुल गांधी यांच्यामुळं भाजपला निदान या देशामध्ये तरुण सुद्धा आहेत याची जाणीव तरी झाली, हेही नसे थोडके. राहुल गांधी यांनी पुण्याच्या कार्यक्रमातून देशाचं मन जिंकलं आहे. तरुणाईचं तर मन त्यांनी केव्हाच जिंकलेलं आहे. म्हणूनच त्यांची या तरुणाईची गर्दी राहुल गांधी यांच्यासाठी होऊ लागलेली आहे. आणि मग मोदी मोदी गेलं, आता राहुल राहुल हे सुरू झालं. अहो, या कार्यक्रमाला प्रचंड विघ्न आणली गेली तरी सुद्धा भाजपला धडके भरेल असाच हा कार्यक्रम झाला. मग लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये असाच एक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधकांनी राहुल गांधी यांची नक्कल केल्याचं म्हटलं. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे, अभूतपूर्व यशामुळे आपणही जैन जी बरोबर संवाद साधू या भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये एक कार्यक्रम घेतला, पण तो सुपर फ्लॉप ठरला. फडणवीसांना कॉपी पेस्ट सुद्धा करता येत नाही. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आपणही कार्यक्रम करू असं ठरवून त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांचा वापर केला, पण जैन झीनं त्याकडे पाठ फिरवली. नक्कल करायलाही अक्कल लागते असा अत्यंत घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा नागपूर मधल्या या कार्यक्रमाच्या चिंधड्या उडवल्या, धिंडवडे काढले. राहुल गांधी यांचा पुण्यातला कार्यक्रम हा पेड इव्हेंट होता असं मुख्यमंत्री म्हणतात. मग तुमचा नागपूरचा कार्यक्रम काय होता असा प्रश्न तर त्यांनी विचारलाच. पण बिहारमध्ये महिलांना 10,000 हजार रुपये दिले होते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणून महिलांना पैसे वाटले जातात. हा पेड इव्हेंट नाही का असा एक रोकडा सवाल रोखठोकपणे संजय राऊत यांनी केलेला आहे. सामनाचा आजचा अग्रलेख सुद्धा याच विषयावर आहे. मोर नाचतो म्हणून लांडोर ही नाचू लागते, तसाच हा प्रकार. कार्यक्रमाचे आयोजन संघ मुख्यालयासमोरच्या रेशीमबाग मैदानात केलं आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या मुलांना या मैदानामध्ये फुल पॅन्टी चढवून जेन झी म्हणून बसवलं असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे. वाचा तुम्ही आजचा अग्रलेख. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील या कार्यक्रमात युवकांच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी राजकीय आणि व्यक्तिगत प्रश्नोत्तर झाली. मंथन फॉर युवा असं नाव दिलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर मात्र युवकांनाच संधी नव्हती. युवकांच्या प्रश्नाची साधी चर्चा सुद्धा झाली नाही आणि अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेली स्वतःच्या राजकीय प्रवासाची वर्णनं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पुन्हा रंगवून सांगितली. त्याचं प्रतिबिंब आणि आता हे सगळं त्याच्यावरून जी काही प्रतिक्रिया उमटल्या त्या सोशल मीडियावर ताबडतोबीनं आणि अत्यंत प्रभावानं उमटलेल्या आहेत. खर तर कार्यक्रमाची खिल्ली उडवली गेलेली आहे सोशल मीडियावर. सोशल मीडियावरच्या काही मोजक्या प्रतिक्रिया सांगतो मित्रांनो. बघा, नेमका कसला कार्यक्रम होता? राजकीय सभेसाठी क्रिकेटपटूंना आणायचं आणि त्याला जैन झी, जैन अल्फा मेळावा असं नाव द्यायचं. कितीही लपवलं तरी हे लपत नव्हतं अशी एक प्रतिक्रिया होती. तर दुसरी, जैन झीना जे हवं ते फडणवीसामध्ये नाही अशी एक प्रतिक्रिया यामध्ये उमटलेली आहे.
संपूर्ण कार्यक्रमच कोलमडला. छात्रावर एकही शब्द नाही, फक्त टरबूज गोड की आंबट यावर चर्चा. राज्य सरकारच्या पैशानं झालेला अपयशी पब्लिसिटी स्टंट हे किती पैसे देऊन आणलेत? अशी काय क्रांती केली त्यांनी तरुण जमा व्हायला? त्याचबरोबर एका तरुणानं तर म्हटलं, काय आहे तेच समजत नाही. नागपूरचा कार्यक्रम आहे की सभा की मुलाखत? सगळा गोंधळ दिसतोय. वाया गेला सगळा खर्च. यातली एक प्रतिक्रिया तर अत्यंत कमी शब्दामध्ये पण खूप काही बोलून जाणारी होती. ही प्रतिक्रिया अशी होती किंवा अशी आहे, ये डर जरुरी था. म्हणजे बघा काय झालं, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर भाजपनं टीका केली, पण त्यांच्याच कार्यक्रमाची नक्कल करायला गेले. तरुण वर्गानं मात्र झोडपून काढलं आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाची छाप देशभरामध्ये आणखी उजळून निघाली, हे मात्र नक्की. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? राहुल गांधींनी केलं, भाजपला करावं वाटलं. म्हणजे आता राहुल गांधीच्या मार्गानं किंवा त्यांच्या दिशेनं भाजपला जाण्याची वेळ आली आहे का हे सगळं काय सुरू आहे? मित्रांनो जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्थातच विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.